नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर यावर्षी 2026मध्ये येणाऱ्या धोंड्याच्या महिन्यामध्ये, धोंड्याचा महिना ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना तसेच त्याला मलमास असेही म्हणतो, तर हा 17 मे 2026 15 जून 2026पर्यंत आहे. तर यावर्षी ज्येष्ठ महिना अधिक आला आहे, म्हणूनच 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील. अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला आपण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी ही एक वस्तू आपण दान देऊ शकतो. यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आपल्या धोंड्याच्या महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व प्राप्त आहे. तर त्यामध्ये आपण 33 अनारसे जावयाला किंवा ब्राह्मणाला दान देतो, सोन्या चांदी कपडेचे दान देतो. पण त्याहीपेक्षा मौल्यवान असं जर दान आहे जावयाला किंवा ब्राह्मणाला द्यायला तर ते आहे तांबा. तांब्याची निरंजन किंवा तांब्याचं कोणत्याही प्रकारचं भांडं, निरंजनाला जास्त महत्त्व आहे. पण सोन्या चांदीपेक्षा आपण ते तांब्याचं भांडं जर दान दिलं तर ते चांगलं आहे आणि आपल्यावर जे संकट आहे ते पण त्यामुळे दूर होते. आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या नामाचा आपण जप करावा ह्या अधिक महिन्यामध्ये. म्हणजे आपल्यावर येणारे सगळे संकट हे दूर होईल. आणि अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो, त्याच्यामुळे हा विशेष असे फलप्राप्ती देणारा असा हा महिना आहे. त्यामुळे आपल्याकडून जेवढी सेवा करणं होईल तेवढी सेवा करावी आणि विष्णूचा पूजापाठ करावा, विष्णूचं सहस्त्रनाम वाचावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा. आणि जावयाला तांब्याच्या दानासोबतच 33 अनारशाचं पण दान द्यावं. कारण अनारसा हा एक असं जाळीदार असतो आणि अनारसा जाळीदार असल्यामुळे तो अशी मान्यता आहे की अनारशाला जितक्या जाळ्या असतात तितकी 1000 वर्ष साक्षात श्री विष्णूच्या चरणी वास मिळतो म्हणते आपल्याला. म्हणून आपण जावयाला दान देताना तांब्याचं दान आणि 33 अनारशाचं दान द्या. आपण कपडे सोने चांदी तर देतोच, पण त्याहीपेक्षा मौल्यवान असं तांब्याचं दान आहे. तांबही महाग आहे, पण आपल्या कुवतीनुसार आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण ते दान द्यावे. असं नाही की मोठे मोठेच तांब्याचे भांडे घेऊन दान द्यायला पाहिजे असंही काही नाही आहे. छोटंसं निरंजन पण आपण तांब्याचं दान देऊ शकतो. आपल्या कुवतीनुसार आपल्याला जेवढं आपल्याकडून घेणं होते त्याच्यानुसार आपण ते दान द्यायला पाहिजे. जर आपल्याला जावई नसेल तर आपण आपल्या भाच्याला दान द्या किंवा ब्राह्मणाला दान द्या आणि आपल्याकडून जेवढं होईल तेवढं दानधर्म, फळे,